आजची ही जी रेसिपी आहे ना, त्याला तुम्ही काय बरं नाव द्याल? रसमलाई, रसगुल्ला, केक की मिठाई? नाही ना ओळखता येत? आज आपण अशीच एक आगळी-वेगळी रेसिपी बनवणार आहोत, जी झटपट देखील होते, टेस्टीसुद्धा लागते आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसते. तर ही जी रेसिपी आहे ना, तर तुम्ही बर्थडेलासुद्धा बनवू शकता किंवा तुमच्याकडे जर कोणी पाहुणे आले तरी बनवू शकता किंवा सण समारंभाला देखील बनवू शकता. नमस्कार, मी ज्योती आपल्या ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. आज आपण फक्त 1 कप तांदूळ वापरून रसमलाई केक बनवणार आहोत. तर रसमलाई केक बनवण्यासाठी मी इथे तांदूळ घेतलेले आहेत. 1 कप तांदूळ घेतलेले आहे. छान हे बासमती तांदूळ आहे. तुमच्याकडे बासमती तांदूळ नसेल, तुम्ही घरामध्ये जो आपण तांदूळ वापरतो ना, तो सुद्धा घेऊ शकता. हे तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर ह्यामध्ये भरपूर असं पाणी घालून हे 1 ते 1.5 तास आपल्याला भिजवून ठेवायचे आहेत. पाणी जास्त घालायचं आहे यामध्ये, जेणेकरून हे तांदूळ आहेत ना छान बुडतील आणि मग ते छान भिजले जातील. तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर आज आपण वाटीमध्ये केक बनवणार आहोत. तर त्यासाठी मी स्टीलच्या घरामधील 4 अशा वाट्या घेतलेल्या आहे आणि त्याला तूप लावून घेतलेलं आहे, जेणेकरून आपण जो केक बनवणार आहोत ना, तो वाट्यांना चिकटणार नाही. आता हे वाट्यांमध्ये तेल तूप लावल्याच्या नंतर आपण हे तांदूळसुद्धा छान भिजलेले आहेत, हे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. या तांदळामधलं आपल्याला सर्व जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि एक मिक्सरचा जार घेऊन ह्यामध्ये हे तांदूळ काढायचे आहेत. त्याचबरोबर ह्यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. छान गोडसर दही आहे, आंबट दही अजिबात घेऊ नका. अर्धा कप इथे मी साखर घेतलेली आहे. 1 चमचा हिरवी वेलचीची पूड करून घेतलेली आहे. त्याचबरोबर मी इथे थोडासा रंग घेतलेला आहे. हा फक्त ऑप्शनल आहे. केकला आपले छान रंग येण्यासाठी हा मी घेतलेला आहे. तुम्हाला आवश्यकता वाटली असेल तर घ्या किंवा नाही घेतलं तरी चालू शकतं. आता ह्यामध्ये 1 कप दूध घालून हे छान असं बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे. म्हणजे तांदूळ आपल्याला अगदी छान वाटून घ्यायचे आहे. हे वाटलेले तांदूळ आपल्याला एका बाउलमध्ये काढून ह्यामध्ये घालायचं आहे 1 टेबलस्पून बेकिंग पावडर. तुम्ही जर बेकिंग सोडा जर ह्यामध्ये वापरत असाल तर फक्त पाव चमचा बेकिंग सोडा वापरा. नाहीतर मग या केकला ना लाल स्पॉटसुद्धा येऊ शकतात किंवा ह्याला स्मेलसुद्धा येऊ शकतो. किंवा जर तुम्ही सोड्याच्या ऐवजी इनो देखील वापरू शकता. तो जो निळा सॅशे असतो ना, तो अनफ्लेवर असतो, तो वापरू शकता. आता हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे बेकिंग पावडर छान मिक्स झाली की अशा वाट्यांमध्ये हे मिश्रण काढून अर्ध्या वाट्या भरायच्या आहेत. आणि आपल्याला हा केक आज बेक करायचा नाही आहे, तर स्टीम करायचा आहे, म्हणजे शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी कढई घेतली, त्यामध्ये पाणी छान उकळवून घेतलं आणि त्यावर ह्या वाट्या ठेवून झाकून आपल्याला 10 ते 12 मिनटं हा केक छान वाफवून घ्यायचा आहे. केक आपला बनतो आहे म्हणजे वाफतो आहे, तोपर्यंत आपण बासुंदी तयार करूया, म्हणजे रस तयार करूया, मलाई तयार करूया. तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे पॅनमध्ये आणि छान ह्याला आपल्याला आटवून घ्यायचं आहे. थोडंसं आटवून घ्यायचं आहे. या दुधाला थोडंसं घट्टसर करायचं आहे, जास्तसुद्धा नाही. आता यामध्ये घालायचं आहे अर्धा कप साखर. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखरेचं प्रमाण करू शकता. आणि हे दूध जे आहे ना, ते सतत असं ढवळत राहायचं आहे. हे दूध मी इथे फुल फॅट घेतलेलं आहे. तुमच्या घरामध्ये जे कोणतं दूध येतं ते तुम्ही वापरू शकता. आता ह्यामध्ये सुद्धा मी फक्त 1 चिमूटभर खाण्याचा रंग घातलेला आहे. तुम्ही इथे केशराच्या काड्या पाण्यामध्ये भिजवून त्यासुद्धा तुम्ही घालू शकता किंवा रंग नाहीच वापरला तरी देखील चालू शकतं. आता पाहू शकता हे दूध थोडंसं आटायला लागलेलं आहे. तर ह्यामध्ये आपण थोडेसे सुकामेवा कट करून घेतला होता, तो घातलेला आहे. हा सुद्धा ऑप्शनल आहे. घालायचं असेल तर घाला, नाही घातलं तरीसुद्धा चालू शकतं. पण इथे छान दिसण्यासाठी, म्हणजे जेव्हा आपण केकवर हे सर्व करतो ना, तेव्हा छान दिसायसाठी फक्त मी हा घातलेला आहे. पुन्हा आपल्याला ह्या दुधाला छान उकळवून थोडंसं आटवून घ्यायचं आहे. दुधाला छान अशी उकळी यायला लागलेली आहे, पाहू शकता. ह्यामध्ये जर तुम्हाला लवकर जर दूध आटवावं असं वाटत असेल तर मिल्क पावडरसुद्धा घालू शकता. आता हे दूध छान आटलेलं आहे. आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे दूध आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. पूर्ण हे दूध आपल्याला थंड करायचं नाही, थोडंसं कोमटसरच दूध राहिलं पाहिजे. आता इथे आपलं दूधसुद्धा आटलेलं आहे. छान आपलं हे रस तयार झालेला आहे. खूप सुंदर ह्याचा रंग आलेला आहे, पाहू शकता. आणि खूप सुंदर हे दूध तयार झालेलं आहे. आणि इथे आपला केकसुद्धा छान स्टीम झालेला आहे. आपण हे खोलून पाहूया. तर एका टूथपिकने किंवा सुरीने चेक करायचं आहे. अजिबात हे बॅटर जे आहे केकचं ते सुरीला किंवा ह्या टूथपिकला लागत नाही, याचा अर्थ छान आपला केक इथे स्टीम झालेला आहे. आता आपण खाली उतरवून घेऊयात आणि हे जे सर्व केक आहे ते थंड करून घेऊयात. तर पाहू शकता केक मी इथे सर्व थंड करून घेतलेले आहेत. खूप सुंदर आपले केक तयार झालेले आहेत आणि ह्यांना खूप छान जाळीसुद्धा आलेली आहे. हे पहा, अतिशय सुंदर केक तयार झालेले आहेत. आपण हा केक आहे ना, तो काढून घेऊया.
तर एक चमच्याचं जे शेवटचं टोक असतं ना त्याने मी हे सर्व काढून घेणार आहे. सगळीकडनं असं गोल फिरवायचं, अगदी अलगद निघतं. कारण आपण ह्यामध्ये तुपाने छान असं वाट्यांना ग्रीस करून घेतलं होतं, त्यामुळे केक अजिबात आपल्या वाट्यांना चिकटत नाही आहे. पाहू शकता केक किती सुंदर तयार झालेले आहेत. हे अगदी छान स्पॉन्जीसुद्धा झालेले आहेत. हे पहा, सर्व असेच आपण हे जे केक आहेत ते डिमोल्ड करून घ्यायचे आहेत. हे पहा, खूप सुंदर. आणि सर्व जे आपण डिमोल्ड केलेले केक आहेत ना त्यावर सुद्धा आपण हा जो रस आहे, म्हणजे जो आपण रसमलाईचं दूध करून ठेवलं होतं ना ते घालायचं आहे. हे पहा, मी थोडीशी मोठी वाटी एक घेतली होती आणि हा केक त्यामधून काढलेला आहे. हे खूप छान, खूप स्पॉन्जी झालेले आहेत हे केक. तर आता आपण ह्यावर रस काढून घेऊया. जो आपण बनवून ठेवला होता तो थोडासा कोमटसर ठेवायचा आहे, जास्त थंड नाही करायचा. कोमटसर असला ना की ह्यामध्ये छान असा ॲब्झॉर्ब होईल, म्हणजे छान शोषला जाईल, त्यामुळे आपले केक आहे ते छान असे मऊ होतील. हे पहा, अशा पद्धतीने खूप सुंदर आपले केक तयार होतात. मी असे एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे, म्हणजे एका प्लेटमध्ये काढून हे केक ह्यावर मी हा रस घातलेला आहे. तर इथे छान आपले रसमलाई केक तयार झालेले आहे, अगदी तोंडात विरघळणारे. तर तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.